छोट्या फॅमिलीसाठी किंवा असं कोणतंही फंक्शन घ्यायचं असेल किंवा स्टेसाठी आपल्या फ्रेंड्स बरोबर आपला टाइम स्पेंड करायचा असेल त्यासाठी बेस्ट फार्म हाऊस आहे. काही किटकिट नाही, हायवेपासून पण जवळ आहे, थोडंच अंतरावरती हायवे आहे, बाहेर धाबा मिळून जातो. आपले जे फार्म हाऊसवाले ओनर आहेत त्यांच्याच मागे बाहेर धाबा आहे, जेवणाची सोय असते, सर्व काही जवळपासच आहे. तर आता आपण येऊया आपल्या स्विमिंग पूलच्या एरियामध्ये. तर बघू शकता हा पूर्ण स्विमिंग पूलचा एरिया आहे. मोठा असा स्विमिंग पूल आहे, 4 फीट 4.5 फीटचं हाईट आहे स्विमिंग पूलची, म्हणजे डेप्थ आहे आपली तेवढी. त्यानंतर आता आपण बघूया गार्डन स्पेस. या तर आता आपण बघूया आपला गार्डनचा स्पेस. हा आपला गार्डनचा स्पेस आहे, ह्यूज गार्डनचा स्पेस आहे. बघू शकता तुम्ही माझ्या मागे. तुम्हाला काय तुमचा फंक्शन असेल किंवा घरी काय तुमचं असं म्हणजे इथे आपल्या तुम्हाला काय गेम्स खेळायचे असतील किंवा लंच करायचं असेल बाहेर आउटडोअरमध्ये तर तुम्ही करू शकता. पूर्ण स्पेस बघा किती मोठा आहे. या साईडला पण लँडस्केप आहे, त्या साईडला पण लँडस्केप आहे, मध्ये पार्किंग आहे, पार्किंग म्हणून जाते तेवढी. तर आता आपण बघूया विलाच्या आतमधला स्पेस. चला, फार्म हाऊसच्या आतमधला हॉल जो मेन हॉल आहे, लिव्हिंग रूमची साईज बघा. सगळ्यात मोठी लिव्हिंग रूमची साईज आहे. या साईडला किचन मिळून जाते आपल्याला, किचन आहे, किचनचे प्लॅटफॉर्म आहे मोठा. त्यानंतर इकडे बघूया आपण एक आपल्याला फ्रीज मिळून जातो. त्यानंतर आता आपण बघूया जो हॉलमध्ये जो कनेक्टेड बेडरूम आहे, जो फर्स्ट बेडरूम आहे, तिथे जाऊया आता आपण. हा आपला आहे फर्स्ट बेडरूम. फर्स्ट बेडरूम मध्ये पण बघा हे वॉशरूम आहे. वॉशरूम बघा किती नीट अँड क्लीन आहे. त्यानंतर बेडरूमची साईज बघा तुम्ही फक्त. इथून डायरेक्टली कनेक्टेड बाहेरची बाल्कनी आहे जी आपली ग्राउंड फ्लोअरचीच आहे. 3 साईज बेड होऊन जाते. इकडे AC फिटेड आहे, सर्व बेड आहे, 4 बेडरूम आहे. त्यानंतर आपण आता जाऊया दुसऱ्या बेडरूम मध्ये. या साईडला कॉमन वॉशरूम आहे. इथे समोर वॉश बेसिन आहे. एक कॉमन वॉशरूम आहे जे आपल्या हॉलला कनेक्टेड आहे, म्हणजे बेडरूमला डायरेक्टली अटॅच नाही आहे. हे आपलं आहे सेकंड बेडरूम. सेकंड बेडरूम मध्ये पण सेम 3 साईज बेड इथे फिटेड आहे. त्यानंतर वरती AC आहे आणि या साईडला एक तुम्हाला वॉर्डरोब, सर्व बेडरूम मध्ये वॉर्डरोब मिळणार. म्हणजे तुमचं सामान काही जास्त असेल तर त्यात तुम्ही फिटिंग करू शकता बाहेरचं हे करण्यापेक्षा. हे आपलं आहे वॉशरूम. वॉशरूम पण बघा एकदम नीट अँड क्लीन वॉशरूम आहे. सर आता आपण जाऊया टॅरेसवरचे 2 बेडरूम आहेत ते पाहण्यासाठी आणि आपला टॅरेस किती मोठा आहे ते बघण्यासाठी. या 2 बेडरूम खाली आहे, 2 बेडरूम वरती आहे. हा एक पहिला बेडरूम आहे आणि हा एक दुसरा बेडरूम आहे, मध्ये गॅप आहे. तर आता आपण बघूया वरचे टॅरेसचे 2 बेडरूम. हा आहे आपला फर्स्ट बेडरूम. फर्स्ट बेडरूम मध्ये पण स्पेस बघा तुम्ही, मोठा स्पेस मिळून जातो. 3 साईज बेड आहे. त्यानंतर इकडे वॉशरूम आहे जे आपलं कॉमन वॉशरूम असेल तसं वॉशरूम आहे. त्यानंतर हे आपलं एक बाल्कनीचा स्पेस मिळून जातो, मोठा बाल्कनीचा स्पेस आहे. बघू शकता तुम्ही, ह्यूज बाल्कनी आहे अशी. त्यानंतर आता आपण बघूया सेकंड बेडरूम. हा आहे आपला सेकंड बेडरूम. सेकंड बेडरूम मध्ये पण सेम कॉन्सेप्ट आहे. 3 साईज बेड मिळून जातो या साईडला. या साईडला आपला वॉशरूम आहे. वॉशरूम बघू शकता तुम्ही. वॉशरूम मध्ये क्लीन, नीट अँड क्लीन वॉशरूम आहे सर्व. आणि जे फॅसिलिटीज आहेत म्हणजे फर्स्ट एड झालं, सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर आता आपण बघूया, म्हणजे सेमच आहे, विंडोच्या बाहेर पण थोडा स्पेस आहे. जी बाल्कनी होती ती ॲज बाल्कनी पण आहे, बघू शकता तुम्ही समोर. आणि पूर्ण व्हेंटिलेशन एकदम प्रॉपर आहे. आणि 4ही बेडरूम मध्ये आपल्याला AC मिळून जाते. AC फिटेड आहे, काही प्रॉब्लेम नाही कूलिंगचा वगैरे. तर हा आपला आहे ह्यूज टॅरेस. बघू शकता तुम्ही, माझ्या पूर्ण टॅरेस बघू शकता की ओपन आहे. इथून तुम्ही सनसेटचा व्ह्यू पण बघू शकता. समोर पूर्ण ओपन आहे, कोणाचं काही टेन्शन नाही ना, काही नाही. आपला खाली पूल आहे, या साईडला पार्किंग आहे, हे 2 लँडस्केप गार्डन आहेत. प्रोजेक्टची कोणत्याही मीरा भाईंदरमध्ये प्रोजेक्ट असू द्या किंवा कोणताही फार्म हाऊस असू द्या, काही इन्क्वायरी असेल तर खाली दिल्यावरती कॉल करा. आणि तुम्हाला काही ॲडव्हर्टायझिंग करायची असेल कोणत्या प्रॉपर्टीची किंवा कोणत्या फार्म हाऊसची किंवा रिसेलचे फ्लॅट असतील किंवा भाड्याचे फ्लॅट असतील तर खाली दिल्यावरती कॉल करा. धन्यवाद.